तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वडील अनिल कसपटे यांनी दिलेल्या एफआयआर मध्ये हुंडा म्हणून आलिशान फॉर्च्युनर कारचा उल्लेख केला होता। ती फॉर्च्युनर कार बावधन पोलिसांनी जप्त केलेली आहे। तर ही कार पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। एफआयआर मध्ये देखील या कारचा उल्लेख करण्यात आला होता। मुळशीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिसांमध्ये तक्रार दिली। या तक्रारीमध्ये याच आलिशान फॉर्च्युनरचा जो आहे तो उल्लेख करण्यात आला आहे। हुंडा म्हणून ही 40 ते 50 लाखाची ही फॉर्च्युनर जी आहे ती आलिशान या ठिकाणी हगवणे कुटुंबियांना या ठिकाणी दिली होती। त्याचप्रमाणे 51 तोळे सोनं असेल किंवा चांदीची भांडी अन्य अनेक हुंड्यासाठी मागितलेल्या वस्तू ज्या आहेत आता पोलीस एक एक करत या ठिकाणी जप्त करू लागलेला आपल्याला पोलीस पाहायला मिळत आहे। बावधन पोलीस ठाण्याच्या बाहेर थांबलेली ही आलिशान अशी फॉर्च्युनर गाडी आपण पाहू शकतो की पोलीस आता या गाडीचा जो आहे तो पंचनामा करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत अधिकारी सर काय सांगाल, ही गाडी सदरची गाडी या गुन्ह्यात अटक केलं ताब्यात घेण्यात आलेली नक्की काय हे सांगाल? सर, नमूद वाहन हा गुन्ह्यात तपासाच्या अनुषंगाने जप्त करणे आवश्यक होता। त्या अनुषंगाने ही जप्त करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, बावधन, पुणे।